आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहो मी ते आपलं घे तोंडात कोंब कोंब तोंडात। माझ्या पैशाला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? कशी झाली हिंमत? लावशील पुन्हा हात? मला हवे पैसे, मला हवे पैसे, आणि इकडे मला हवे पैसे द्या ना। घरात लग्न कार्य, व्हाईट हाऊस मौज करायला द्या ना पैसे। तुझं वय आहे का हाऊस मौज करायचं? पैसेच पाहिजे असेल ना मायरसने मागून घे, 1 रुपया बी देणार नाही मी। सोड पैसे सोड। पुन्हा जर पैशाला हात लावलास ना तर जीव घेन तुझा। सच्च्या अल्ला का नीट खन बाबा बघून जरा, नाही तर एखादं सोन्यानं भरलेला नाही तर पैशानं भरलेला हांडा बिंडा सापडायचा। सोन्याचा हांडा सापडला तर मी ग बसीन का? त्या सोन्याच्या हांड्याचं काय सांगता येत नाही, पण एखादी बॉडी नाही तर एखादा सापळा सापडू शकतो। त्या कातळवाडीच घावला तसा कोणाष्टो मुडदा काहीतरी कुठेतरी बॉडी आणून लपवून ठेवली असेल त्याने। ए नरवाजी, कशाला काय पण बडबडती ग? ए मी काय पण बडबडील, मला काय कुणाच्या बापाची भीती आहे? तुम्हाला ऐकायचं नसलं ना तर कानात बोळ घाला। तो मुडदा चोर बनून आलेला तो काय गोपाळ बिपाळ नाहीये, कोणाचा तरी खून करून आलो आलो असेल इथं लपायला। ए गोपाळ लागा तू त्या नरू आजीकडे ध्यान नको देऊ। तिनं का नाही लहानपणी लय खुनाचं पिक्चर बघितलं म्हणून असं काय बी बरं ते। नाहीतर काय बगल तवा उगत सगळ्यांना शिवाय देत असते वय। हा तू काय कर माहिती का, तू फक्त लग्नाकडे ध्यान दे। हा आणि आपल्या भावाचं लग्न आहे भाऊ, कसं दानक्यात झालं पाहिजे एकदम दाबांग। हा नाही बरं एक काम करा, तुम्ही इकडे लक्ष द्या, माझं एक महत्वाचं काम आहे ते करून ये तुम्ही। हा बघितलं का लका किती मेहनती आहे गोपाळ? अरे घरात एवढं लग्नाचं कार्य चालू आहे तरी काम करायचं बाजूला नाही ठेवलं गाड्याने। चालला असेल कोणाला तरी लोटायला, त्याचा मुडदा बसवला त्याचा लवकर, त्याच्या पालखीचा निघाला धूर, त्याच्या किरडीचा मोडला बांबू। नमस्कार आबा। दिलेला शब्द पाळला बर का? नाही नाही म्हणत चांगलीच तयारी केली या। मग एकदा आखड्यात उतरल्या मनापासून कुस्ती करायची, मग माघार घ्यायची नाही। हा कशी काय वाटते समजी तयारी? पण झाली झाली, व्यवस्थित आहेत ना? छान झाली एकदम छान। ए, सुद्या येतो आम्ही। हा या ए, सुद्या ते नावाच्या माणसानं आंब्याची डाळी आणली का बघ ना जरा। हा मूर्तिमेंट रावायची आहे, कुठं राहिलं बघ। पण आवालय ना त्या पक्या मामाला सांग की कोणाला तरी सांगा त्याला घेऊन यायला। ए त्याचं नाव माझ्या मोर काढायचं ना, माझं थोबाड खराब करायचं नाही। हा ते पांडुनानाला बोलवलंय, कुठवर आलं बघ जरा। तुम्हीच बघा, मला नाही वेळ।
हे काय आलं पांडू नाना त्यांना सांगा काय ती मुहूर्तमेढ का काय ते आता मी काय करायचं ते मी बघतो. तू बापाला नको शिकवू, नाही तर हेच थोबड फोडीन तुझं. अबा आजच्या दिवस डोकाबाई छान ठेवा की तुम्ही आणि आवरा लवकर मुहूर्त मेट रवायची आहे ती. मंग्या अरे ते हळद भरडायला तू जाता आणणार होतास, आणलंच ना वा? आणलंय की. अय पोरानो जाता ना इकडे येऊ दे. मार इकडे उजवीकडे मार इकडे डावीकडे येऊ दे सरळ येऊ दे. तू काय ट्रक मागे घेतोय का? कुठवर टेन्शन घेऊ मी म्हणजे तुमचं म्हणून आपलं तेल जरा. श्यामल अगे श्यामल, वयात त्या अगं मुहूर्त मेटची तयारी झाली का नाही? हे काय ताट घेऊनच आले. कुठे सांगा. अगं आता नाही, नंतर करायचं. आस रंजना कुठे आहे का? थांब, मी बोलून येते तिला. थांब. रंजे, अगं रंजे, अगं हळद कुटाची सोडून तू इथंच बसली आहेस होय? अगं आज तरी आळशीपणा करू नकस. चल लई कामं पडले ती. चल. अगं रंजे, काय ऐकायला आलं का नाही तुला? रंजे, अगं रंजे, काय झालं? का रडतीयस तू? यांनी मारलं मला. तू रडू नकस. सांग, नीट सांग मला काय झालं? गोपाळ मला लेखासारखा आहे ना, म्हणून म्हणलं का गोपाळच्या लग्नात वाईच त्याला काही करावं, वायच आपली हाऊस मौस करावी म्हणून यासनी पैसा मागितलं तर. दुसरं येतच काय ग त्यासनी? बाहेर तमाशाला जा, तालमीला जा आणि घरी येऊन जगाचा राग बायकांवर काढा. आपण बायका त्यांच्या सेवेकरता आणले त्यांनी. आपण बायकांनी पैसे नाही मागायचं, वर आवाज कडून बोलायचं नाही, नुसतं रांडा वाडा आणि उष्टी काढा आणि ती जे म्हणतील ते करा. पण आपल्या बाया माणसाची पण एक मन असतं ना, ते आपल्या नवऱ्याने जपावं. पण नाही, अशी शिकवण कोणी दिलीच नाही. तुला सांगते, पैशाच्या बाबतीत एवढा चिंगूस माणूस मी कधी बघितलाच नाही. पण तू लग त्या माणसाच्या नादी लागस. तू काय नाही केलंस गोपाळच्या लग्नात, तर घरातली माणसं तुझ्यावर रुसणार आहेत होय? हा, असं काय करतेस? गोपाळची हळद आहे आणि त्याची बारकी आई नसेल तर गावातल्या बायकांना नावं ठेवतील. चल, आत्ताच बाहेर समध्या बायका तुझ्याबद्दल विचारत होत्या. चल जाऊ, चल उठ. माझी सोबत असून बी किती समजून घेते मला. सवत नंतर मी तुला भन मानले आणि थोरली भन धाकट्या बहिणीची काळजी घेणार नाही तो कोण घेणार?